तर विंडो शिफ्ट आणि एस मला हा पाहिजे रेक्टँग्युलर स्नाईप, तुम्ही हा घेऊ शकतो. तुम्ही काय केला, रेक्टँग्युलर स्नाईप घेतला आणि असं सिलेक्ट केलं. तुम्ही नोटीस करा इकडे साईडला काय झालं, स्क्रीनशॉट आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या CIT कम्प्युटर एज्युकेशनच्या चॅनलमध्ये. आज आपण काही आणखी नवीन टिप्स अँड ट्रिक्स पाहणार आहोत. तर समजा तुम्ही एखादं ॲप्लिकेशन ओपन केलं आहे, सपोज मी आता इथे बेसिक ॲप्लिकेशन होतं MS Paint, आणि ते ॲप्लिकेशन तुमचं हँग झालं आहे, स्टक झालं आहे किंवा क्लोज होत नाही, कुठल्याही कारणाने ते क्लोज होत नाही आणि तुम्हाला ते क्लोज करायचं आहे, तर तुम्ही टास्क मॅनेजर ओपन करून ते क्लोज करू शकता. आता टास्क मॅनेजर ओपन कसा करायचा, तर आपल्याकडे एक तर आहे शॉर्टकट की कंट्रोल ऑल्ट आणि डिलीट. काय म्हणतो, कंट्रोल ऑल्ट आणि डिलीट. कंट्रोल डिलीट दाबल्यानंतर ब्लू कलरचा स्क्रीनचा ओव्हरले येतो, त्याच्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला. आपल्याला टास्क मॅनेजर पाहिजे होता, तर मी इथून पण टास्क मॅनेजर घेऊ शकतो. ठीक आहे, हे टास्क मॅनेजर आहे आपलं. आणि जर आपल्याला हा ओव्हरले जो ब्लू स्क्रीनचा येतोय कंट्रोल ऑल्ट डिलीट प्रेस केल्यानंतर, हा जो मला नको आहे, तर मला फक्त टास्क मॅनेजर पाहिजे. आता कंट्रोल ऑल्ट डिलीट केल्यावरती काय होतंय, तर बरेचसे ऑप्शन आपल्याला येतात. मला हे सगळे नको आहे, तर मला फक्त टास्क मॅनेजर पाहिजे. मला कॅन्सल करतो. मग आपण काय करायचं, मला फक्त टास्क मॅनेजर पाहिजे, कंट्रोल शिफ्ट एस्केप करणार मी. काय केलं, कंट्रोल शिफ्ट एस्केप. आता या वेळेला तुम्ही नोटीस केलं असेल तर ब्लू कलरचा आपल्याला स्क्रीनवरले आलेला नाही विंडोजवरती. ठीक आहे, आणि आता सपोज मला पेंट बंद करायचं आहे, तर इथे टास्क मॅनेजरमध्ये प्रोसेस दाखवतोय. आपल्याला बाकी कुठे काही जायचं नाही, आपल्याला ॲडव्हान्स माहिती नसेल तर आपण मग बाकी ठिकाणी न गेलेलंच बरं. तर आता इथे प्रोसेस आहे, तर प्रोसेसमध्ये तुम्ही बघाल तर इथे पेंट ओपन आहे. जे ॲप्लिकेशन ओपन आहे ते इकडे दाखवतात. आपल्याला पेंट बंद करायचं कारण हे हँग झाले असं आपल्याला वाटतं, हँग झाले किंवा स्टक झाले, मला हे बंद करायचं आहे. आणि इकडून क्लिक करून बंद होत नाही. तुम्ही इथे म्हणजे क्लोजवरती क्लिक केल्यावरती बंद होत नाही किंवा फाईलचं ऑप्शन कुठले ऑप्शन बंद होत नाही, तेव्हा त्या केसमध्ये आपण काय करणार, टास्कबार ओपन करणार. मी इथे पेंटवर क्लिक केलं तर पेंट मला बंद करायचं, मी एंड टास्क करतो. आता तुम्ही पाहू शकता की किती स्मूथली आपण काय केले, ऑपरेशन केले, आणि त्याच्यामुळे काय झालं, आपल्याला स्टक केलेला जो आपला स्टक होता, जो प्रोग्राम होता, स्टक झालेला प्रोग्राम जो होता, आपण तो बंद केलेला आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर दुसरी स्टेप आपण बघणार आहोत. तुम्ही याला आता इथे क्लोज करतो. याला कसं ओपन केलं आपण, तर कंट्रोल शिफ्ट आणि एस्केप. आता सपोज तुम्ही काहीतरी काम करताय आणि तुम्हाला आता जे काही केलंय त्याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल, तर मोबाईलवरती तर इझी असतो. मी आता इथे पेंट ओपन करतो, एखादी ड्रॉइंग करतो, तर तुम्ही म्हणून सारखं पेंटच ओपन करतो, कारण हे इझी आहे, लाईट वेट ॲप्लिकेशन आहे, लगेच ओपन होतं. आता मला याचा स्क्रीनशॉट पाहिजे. ठीक आहे, तुम्ही काय करणार, तर विंडो शिफ्ट आणि एस मी दाबणार, आणि विंडो शिफ्ट एस दाबून सोडल्यानंतर तुम्ही नोटीस कराल इथे आपल्याला ऑप्शन्स आलेले आहेत. मला स्क्रीनशॉट पाहिजे आहे, तर मी इथे काय करतो, आपल्याला फुल स्क्रीन स्क्रीनशॉट मला हा पाहिजे, सपोज तुम्ही हा घेऊ शकतो, किंवा मला हा पाहिजे रेक्टँग्युलर स्नाईप, तुम्ही हा घेऊ शकतो. तुम्ही काय केला, रेक्टँग्युलर स्नाईप घेतला आणि असं सिलेक्ट केलं. तुम्ही नोटीस कराल इकडे साईडला काय झालं, स्क्रीनशॉट आलेला आहे. तुम्हाला हा स्क्रीनशॉट जर ओपन करून बघायचं असेल, तुम्ही इथे क्लिक करू शकता. हा तुमचा स्क्रीनशॉट पिक्चर व्ह्यूवरमध्ये ओपन झाला आहे. ठीक आहे, एवढं कळालं. आपण काय केलं, विंडो शिफ्ट आणि एस, स्नायपरचा एस. आता मगाशी आपण बघितलं की आपण रेक्टँग्युलर घेतलं, रेक्टँग्युलर आला. नेक्स्ट तुमचा इथे ऑप्शन आहे फ्री फ्रॉम स्नाईप. तर फ्री फ्रॉम म्हणजे तुम्हाला जसं पाहिजे तसं, म्हणजे मला ना असं पाहिजे, असं करू, असं करू, असं करू, अशा पद्धतीचं पाहिजे. नोटीस करा, मुद्दाम असं केलं तुम्हाला लगेच कळण्यासाठी. असं स्नॅप आपण घेत नाही बेसिकली, असं स्क्रीनशॉट घेत नाही. बघा, फ्री फ्रॉम म्हणजे फ्रीली तुम्ही कसंही कशाही पद्धतीने करू शकता. ठीक आहे, तर हा होता आपला स्नायपरचा. आता पुढचा ऑप्शन आपण स्नायपरमध्येच पाहूया. मी पुन्हा एकदा विंडो शिफ्ट एस करतो. आता इथे नेक्स्ट ऑप्शन जो आहे तो विंडो स्नायपर आलेला आहे. म्हणजे काय, तर क्लिक करायचे तुम्हाला, आणि जर तुम्ही याच्यावर क्लिक केली तर तुम्हाला एक फुल स्क्रीन असा स्क्रीनशॉट येईल. हा फुल स्क्रीन आहे का, आपण एकदा पाहूया. तर नाही मित्रांनो, फक्त पेनची जी विंडो आहे तेवढंच आहे, खालचा टास्कबार वगैरे याच्यामध्ये आलेला नाही आहे. तुम्ही नोटीस करू शकता खाली जो टास्कबार आहे विंडोचा तो इथे आलेला आहे. आपल्याला जो टास्कबार इथे दिसतोय तो हा आलेला नाही आहे. मग आता आपल्याला पूर्ण स्क्रीन पाहिजे असेल विथ टास्कबार, तर आपण काय करणार, तर सेम स्नायपर घ्यायसाठी आपण काय करणार, विंडो शिफ्ट एस, आणि आपल्याला इकडे शेवटचा ऑप्शन आहे जो आहे फुल स्क्रीन स्नाईप. फुल स्क्रीन स्नाईपवरती मी क्लिक केलं, आणि आता तुम्हाला इथे हा जो स्नाईप आहे याच्यामध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर इथे टास्कबार पण खाली आलेला आहे. तर तुम्हाला नक्कीच हा ऑप्शन आवडला असेल. बऱ्याचदा आपण ट्राय करतो की यार मला हे स्क्रीनचं स्क्रीनशॉट पाहिजे आणि आपल्याला माहिती नसतं. अशा पद्धतीच्या टिप्स आणि ट्रिक्स आपण नेहमी देत असतो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्या CIT कम्प्युटर एज्युकेशनच्या चॅनलला तुम्ही लगेचच फॉलो करून घ्या, आणि इंस्टाग्रामवरती असाल तर CIT कम्प्युटर्सला फॉलो करा. मित्रांनो, आपला नेक्स्ट ऑप्शन आहे की आपल्याला सपोज व्हर्च्युअल डेस्कटॉप पाहिजे असेल. आता तुम्ही मला ही काय गंमत आहे, कधी कधी काय होतं ना, आपण असं काम करत असतं, भरपूरशे टॅब आपण ओपन केलेले असतात, बरंच काय आपलं चालू असतं, आणि आपल्याला काय करायचं असतं, वेगळं काहीतरी काम करायचं असतं, पण ते सगळं मेसअप होतं. तर मला काय पाहिजे की मला एक वेगळी स्क्रीन पाहिजे, मला वेगळा डेस्कटॉप पाहिजे याच्यावरती मी काम करू शकतो. तर मी कसं करू शकतो, तर तुम्हाला विंडो आणि टॅब दाबायचं. विंडो आणि टॅब दाबल्यानंतर तुमच्या ज्या ऍक्च्युअल ज्या विंडोज आहेत त्या पण दिसतील, प्लस मला नवीन डेस्कटॉप पाहिजे, व्हर्च्युअल डेस्कटॉप पाहिजे. म्हणजे माझ्याकडे हा डेस्कटॉप आहे, त्याच्यावर ऑलरेडी काम करतोय, म्हणजे टॅब्स ओपन आहे सगळ्या, पण मला वेगळं टॅब पाहिजे. तुम्ही काय करणार, न्यू डेस्कटॉपवरती क्लिक करणार, काय करणार, न्यू डेस्कटॉपवरती क्लिक करणार, आणि आता हा नवीन डेस्कटॉप इथे आलेला आहे. मी इथे MS Paint वगैरे ओपन करतो, तुम्ही बघू शकता. पेंट ओपन केला, मी नोटपॅड ओपन केला. ठीक आहे, हे सगळं इथे ओपन आहे. ठीक आहे, आता मी काय करतो, मी पुन्हा करतो विंडो टॅब. तुम्हाला इथे माझ्या टॅब वगैरे सगळ्या दिसतात आहेत. मी इथे न्यू डेस्कटॉपवरती क्लिक केलं, आणि त्या डेस्कटॉपवरती क्लिक केलं. आता या डेस्कटॉपवरती तुम्ही नोटीस कराल इथे खाली पेंट नाही आहे, नोटपॅड नाही आहे, काहीच नाही. हा माझा वेगळा व्हर्च्युअल डेस्कटॉप आहे. म्हणजे मला इथे त्या गोष्टी डिस्टर्ब नाही करत आहे.
आणि मला परत रिव्हर्ट तिकडे जायचं असेल तर मला काय करावं लागेल, तुम्हाला पुन्हा विंडो आणि टॅब प्रेस करायचं. विंडो टॅब प्रेस केल्यानंतर मी काय करेन, आता इथे मला ऑप्शन आले, तर माझा ऍक्च्युअल कुठला होता डेस्कटॉप हा होता, तर मी इथे क्लिक केली तर बघा माझे सगळे ऑप्शन आले, नोटपॅड आहे, पेंट आहे आणि बाकीचे माझे ऍप्लिकेशन ओपन आहेत ते आहेत. आता मला बाकीचे जे मी व्हर्च्युअल डेस्कटॉप ओपन केले ते मला क्लोज करायचे असतील तर मी काय करू शकतो, सिंपल आहे, पुन्हा विंडो टॅब दाबा, ठीक आहे. आणि हे जे नंतर घेतलेले जे डेस्कटॉप आहेत मला नको येतात आहे, मी इथे क्लोज करतो याला डायरेक्टली, ठीक आहे. इथून बाहेर यायचं काय करायचं, तुम्ही तिथे क्लिक करा तुमच्या याच्यावरती ऍप्लिकेशनवरती आणि हे तुमचं ऍप्लिकेशन ओपन झालेलं आहे, ठीक आहे. तर हा आपला नेक्स्ट ऑप्शन होता. मित्रांनो, एक गोष्ट सांगायची राहून गेली, विंडो टॅब जर तुम्ही करत असाल आणि तुमचे हे डेस्कटॉप येत असतील तर एका डेस्कटॉपवर दुसऱ्या डेस्कटॉप तुम्ही माऊसने पण जाऊ शकता, किंवा आता विंडो टॅब दाबल्यानंतर आपल्याला माहिती पडतं आपला डेस्कटॉप येत आहे, नवीन डेस्कटॉप पुन्हा घेतोय, हा नवीन डेस्कटॉप माझ्या आलेला, म्हणजे 3 डेस्कटॉप मी इथे याच्यावर क्लिक केली, हा डेस्कटॉप आला, ठीक आहे. पुन्हा विंडो टॅब दाबतो, याच्यावर क्लिक केली, हा डेस्कटॉप आला, पुन्हा विंडो टॅब दाबतो. आता इथे मी काय करू शकतो, विंडो कंट्रोल आणि लेफ्ट आणि राईट की प्रेस करू शकतो, मी लेफ्ट आणि राईट की. तर ही लेफ्ट राईट कशासाठी आहे, मला डायरेक्टली विंडो माझा व्हर्च्युअल डेस्कटॉप स्वॅप करण्यासाठी. बघा होतोय, हा एक डेस्कटॉप माझ्याकडे, मी पुन्हा आता लेफ्ट की प्रेस केली, हा एक डेस्कटॉप आहे, परत राईट की प्रेस केली, हा एक डेस्कटॉप आहे, परत लेफ्ट प्रेस केली, आता मी विंडो आणि कंट्रोल सोडून देतो. आता हे मी सोडलंय आणि जस्ट एंटर केलं मी, तर हा माझा डेस्कटॉप पुन्हा आलेला आहे, ठीक आहे. तर हे होतं आपलं व्हर्च्युअल डेस्कटॉप आपण कसा आणायचा आणि कशा पद्धतीने स्वॅप करायचं. तसं तुम्हाला डायरेक्टली स्वॅप करायचं असेल तर ते पण खूप सिंपल आहे, विंडो टॅबमध्ये आपण गेलो आणि जस्ट क्लिक केली तरी पण होतं, ठीक आहे. आणि जेव्हा आपण विंडो कंट्रोल आणि लेफ्ट राईट क्लिक करतो तर ॲनिमेशन सकट तुम्हाला स्क्रीनवरती डायरेक्टली ते फ्लिप होतं, ठीक आहे. एवढाच फरक आहे. मित्रांनो, पुढचा ऑप्शन आपला आहे, आपल्याला सपोज आपण रात्रीचं काम करतो, लेट नाईट आपल्या डोळ्यांना त्रास होतो, तर मला जसं स्क्रीन मोड चेंज करायचं, नाईट मोडमध्ये आपल्याला काम करायचं जेणेकरून मला डोळ्यांना जो आहे त्रास होणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर तुम्ही जस्ट जायचं सेटिंगमध्ये, तर सेटिंगमध्ये तुम्ही कसे जाता, वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण मी जस्ट सर्चमध्ये सेटिंग टाईप करणार आहे. तर आपल्याला इथे सेटिंगचा ऑप्शन दिसतो आहे, या सेटिंग्सवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इकडे जायचं सिस्टम्समध्ये, सिस्टम्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इकडे डिस्प्लेचा ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर डिस्प्ले आपला सिलेक्टेड नसेल तर, ऑलरेडी माझा सिलेक्टेड होता, किंवा आपण दुसऱ्या ऑप्शनवरती असतो, बाय डिफॉल्ट पहिलाच ऑप्शन तुम्हाला येतो. तर डिस्प्लेमध्ये तुम्हाला इथे दिसेल नाईट लाईट, हा ऑफ आहे, याला ऑन केला तुम्ही बघा स्क्रीनचा जो आपला डिस्प्ले आहे तो चेंज झालेला आहे, दिसतोय. अशा पद्धतीने डिस्प्ले चेंज करू शकतो. आता याला मी पुन्हा नॉर्मल करतो आणि क्लोज करतो. ह्या होत्या आपल्या आजच्या टिप्स आणि ट्रिक्स. अशा टिप्स आणि ट्रिक्ससाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा, इकडे सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नेहमी व्हिजिट करा.